वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणचा नवा व्हिडिओ समोर आलाय। मुळशीमधील एका कार्यक्रमातील हा व्हिडिओ आहे, ज्यात निलेश चव्हाण कमरेला बंदूक लावून नाचताना दिसतोय। निलेश चव्हाणवर कसपटे कुटुंबाला धमकावल्याचा गुन्हा दाखल आहे। तेव्हापासून तो फरार आहे। पोलीस पथकांकडून त्याचा शोध घेतला जातोय। तर पुण्यातून सर्वात मोठी बातमी समोर येते। वैष्णवी आत्महत्या प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण पोलिसांसमोर सरेंडर करणार असल्याची माहिती मिळते। निलेश चव्हाणने पुणे पोलीस आयुक्तांना फोन केल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे। या संदर्भातली पुढची अपडेट येते। निलेश चव्हाण हा करिश्मा हगवणेचा मित्र होता। निलेशला जालिंदर सुपेकरांनी शस्त्र परवाना दिला। शशांक आणि सुशीलला देखील परवाने दिले असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय। अशा प्रकारे शस्त्र परवाने वाटणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी देखील दमानियांनी केली आहे। तो करिश्माचा मित्र होता असं सांगण्यात येत आहे। त्याच्यावर कित्येक गुन्हे देखील दाखल असताना पुढे काहीही कारवाई करण्यात आली नाही। ती कोणाच्या मेहरबानीने, तर माझ्या माहितीप्रमाणे ती जालिंदर सुपेकर यांच्याच दबावामुळे पुढे चौकशी झाली नाही। त्याला शस्त्र परवाना जो होता त्या निलेश चव्हाणला देखील सुपेकरांनी दिला अशी माहिती मिळते। एवढंच नाही तर शशांक आणि सुशील यांच्या नावाने पण शस्त्र परवाने होते